नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आळशाचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडिती सोरटाची. नावानिशी नाही पैश देही त्यांची, आदा आढाव्याची देत नाही. उचल्याचे परी मुढास नांडिती, तमाशा दाविती उद्योग्यास. अशा आळशाची शेवटी फजिती, धूळ माती खाती ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींमध्ये महात्मा फुले यांनी आळशी माणसाचे वर्तन आणि त्याचे परिणाम सांगितले आहे. ओळींचा अर्थ असा की आळशी लोक खरे काम करत नाही, ते फक्त काम करण्याचे नाटक करतात आणि खोटा दिखावा करतात. असे लोक उधारीवर वस्तू घेतात, पैसे परत देत नाहीत. पैसे न देणे त्यांची सवयच बनलेली असते. दुसऱ्याकडून उसने घेतलेले पैसे किंवा वस्तू परत करत नाहीत, मात्र स्वतःला मोठा उद्योगी दाखवण्यासाठी दिखावा करतात. ज्योतिबा म्हणतात की अशा आळशी लोकांनी शेवटी बदनामी आणि अपमान होतो. त्यांचे जीवन दुःखात जाते. सारांश असा की या अखंडातून महात्मा फुले यांनी मेहनतीचे महत्त्व सांगतात. आळस, खोटेपणा आणि दिखावा करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसानच होते, असे यांनी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.